आता झालं आहे असं ना की आपण हा जेव्हापासून मुद्दा आला आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यापासून एक परिस्थिती बघितली गेली महाराष्ट्रात, विशेष करून मराठवाड्यामध्ये बघितलं गेलं की समाजांमध्ये टोकाची दुही बघायला मिळाली आहे. म्हणजे मागे तुम्ही काही व्हिडिओज बघितले असतील की अक्षरशः ते लहान मुलांपर्यंत जाऊन पोचलं. मी हाच प्रश्न मागे जरांगे पाटलांना विचारला होता. तर त्यांचं म्हणणं की केलं कोणी, तर त्याचं उत्तर खरं तर कोणी द्यायला तयार नाही. पण ही गोष्ट झाली आहे आज ओबीसी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये, त्यातही जसं म्हटले स्पेशली मराठवाड्यामध्ये ही दुरी खूप वाढत चाललेली आहे. नक्की तो चिंतेचा विषय आहे होता आणि हळूहळू ते कमी व्हावं. आता बघा पूर आला होता, तो पूर आल्यानंतर जमिनीच्या जमिनी वाहून गेल्या, पिकाच्या पिकं वाहून गेली. पुराणी काय पाहिलं का कोणत्या समाजाला म्हणजे धक्का पोचवत आहे? तेव्हा सगळे गाव मिळून एकत्र आपल्या स्वतःच्या पुनर्वसनाची मागणी करतायत, स्वतःच्या गावातल्या व्यवस्थांची मागणी करतायत. तर कधी कधी अशी एखादी कलॅमिटी येते ती माणसाला एक करून जाते आणि अशी आमच्यासारखे माणसं येतात ती माणसांमध्ये भिंती उभारून जातात. तर मला असं वाटतं की ही परिस्थिती बदलण्यासाठी योगदान द्यावं आणि ते योगदान देणारा म्हणून आपली ओळख व्हावी, अशा प्रकारचं राजकारणी आपण असावं असा माझा प्रयत्न असतो. जर आम्ही काहीतरी अर्वाच्य भाषा बोलायला लागलो, आम्ही जर काही याची बघू त्याची पाहू असं म्हणायला लागलो, तर त्याचा परिणाम त्या लहान लहान जे मुलांचा तुम्ही उल्लेख करताय त्यांच्यापर्यंत जातो. तुम्ही आत्ता हा विषय काढला, तुम्ही म्हटलं म्हणजे एक तर सरकार आता नवीन डेडलाईन दिली आहे त्याच मराठा आंदोलकांकडून, मनोज जरांगे पाटलांकडून की दसऱ्यापर्यंत सर्टिफिकेट्स हे ज्यांच्याकडे दाखले ओरिजिनल आहेत नियमाने बसणारे त्यांना देण्याविषयीचा विषय नाही, पण ते सरसगटच द्या असं जर विषय असेल तर त्याच्याबद्दल ओबीसी समाजाचं म्हणणं असणारच आहे. ते कसे त्याला वेलकम करतील? त्यांचं म्हणणं आहे की तसं नका करू, पण दिले जातात. तुम्ही त्याच्यामुळं मी म्हटलं की दिले जात असतील दबावाखाली तर त्याच्यावर श्वेतपत्रिका कळावी की किती लोकांना दिले. श्वेतपत्रिका हा कोणी ऑफेन्सिव्ह घेण्याचा विषय नाही आहे. श्वेतपत्रिका हा वाईट विषय नाही, चांगला विषय आहे की जे काय आहे त्याच्यामुळे साध्य होईल आपल्याला काय मिळवायचं ते. या सर्टिफिकेट जी दिली जातात त्यातही जी काही फेक सर्टिफिकेट दिली जातात त्याच्यातून राजकीय आरक्षणाचा एक मार्ग सुकर होईल आणि पुन्हा एकदा त्या गावगाडाच्या सिस्टमला पुन्हा एकदा थोडंसं डिस्टर्ब होईल असे एक चित्र आहे. हो नक्कीच आहे, तेच जास्त डिस्टर्बिंग आहे. कारण कधीतरी संधी आरक्षण असल्यामुळे मिळणारे लोक, कधीतरी त्यांच्या घरात एखादं पद जात होतं किंवा त्यांच्यातल्या एखाद्या गुणी माणसाला संधी मिळत होती, ती संधी मिळेल का नाही असं वाटतं. आता आम्ही एस्टॅब्लिश आहोत, आम्ही सक्षम आहोत, आमची दुसरी तिसरी पिढी आहे म्हणून आम्हाला वाटत नाही. पण ज्याला पहिल्यांदा राजकारणात यायचं आहे त्याला ते कवच कुंडल असतं आरक्षणाचं, ते आमचं जाईल की काय असं वाटणारे नक्कीच परिस्थिती आणि सगळ्या समाजांमध्ये आहे. एक झालं या सगळ्या निर्णयानंतर एक कॅस्केडिंग इफेक्ट ज्याला म्हणतो, त्याचा तुम्ही मगाशी याचा उल्लेख केला की धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आला, त्याच्यातनं हैदराबाद गॅझेटचा जो मुद्दा समोर आला, त्याच्यातनं एक आणखी गोष्ट समोर आली की जर हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे मराठा समाज जर ओबीसीत जात असेल तर हैदराबाद गॅझेटलाच त्याच अनुषंगाने बंजारा समाज तिथे निजाम संस्थानामध्ये तिथे ST कॅटेगरीमध्ये येत होता, तेव्हा त्यांनाही आता ती मागणी जोर धरायला लागली आहे. त्याच्यात आणखी बंजारी एकच आहे, त्यामुळे बंजारी समाजसुद्धा STमध्ये जावं अशी एक मागणी सुरू झाली. त्याला पुन्हा आदिवासी समाजाकडनं मोर्चांनी उत्तर दिलं जाऊ लागलं. हा एक त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट दिसायला लागला आहे. आपण स्वतंत्र झालो ते गुलामगिरीतून बाहेर निघण्यासाठी, हुकुमशाहीतून बाहेर निघण्यासाठी, लोकशाहीचा स्वीकार करण्यासाठी झालेलो आहोत. आणि जे गॅजेट्स लोकशाही प्रस्थापित व्हायच्या आधीचे होते त्या गॅजेटला आता अवलंब करावा हे कितपत योग्य? बरं आलं तर एका समाजाला हवं आहे आणि दुसऱ्याला नाही असं करता येत नाही. परंतु ST आणि SCचा परत विषय हा राज्याच्या अख्ख्यात येत नाही. हे सगळे टेक्निकल मुद्दे आहेत. हे कोणीतरी सांगणारं, समजावणारं, लोकांच्या मनातले संभ्रम दूर करणारं माणूस आहे का आत्ता? नाही. संभ्रम वाढवायचे, भांडणं लावायचे, अत्यंत चटपटी स्टेटमेंट करायचे अशी परिस्थिती झाली. आणि सोशल मीडिया एक प्रकार झाला आहे अजून की त्याच्यावर चेहरेच नाही आहेत. कोणी चला हे बोलल्या, आता पंकजा मुंडे बोलत आहेत ना, मग त्यांना या पद्धतीने ट्रोल करा, किंवा कोणी पण जरांगे पाटील बोलत आहेत त्याला त्याच पद्धतीने ट्रोल करा, किंवा हाके बोलत आहेत त्यांना त्या पद्धतीने ट्रोल करा. हे जे आहे ना ते काही रियालिटी नाही. दॅट इज नॉट रियालिटी. रियालिटी त्याच्याहीपेक्षा पलीकडची आहे. त्यामुळे या गोष्टींचा अभ्यास नसणाऱ्यांनी ह्याच्यावर बोलण्याची संख्या वाढल्यामुळे संभ्रम वाढत चाललेला आहे. अशी कोण माणसं जी अरे हे सगळे आता आज मीडियामध्ये लोक इतके रिॲक्ट करतात ना, त्याला काय त्याच्याविषयीची माहिती आहे? ओबीसी समाजाकडनं बोलताना आम्हाला असं वारंवार असं की पंकजा मुंडे ह्याच्यावरती फार म्हणजे आम्ही बघतो की छगन भुजबळ तिथे जाऊन सभा घेत आहेत, मोर्चे घेत आहेत, लिडरशिप करत आहेत ओबीसींचं तिथे सरकारमध्ये असूनसुद्धा पंकजा मुंडेंना नाही वाटत असं की आपण
की जसं मुंडे साहेबांचं नेतृत्व होतं की नाही, मला आपण वाटतं आणि मी करते, की- पण माझी पद्धत आहे. मी स्वतः जेव्हा राजकीय आरक्षण धोक्यात आलं ओबीसीचं, तर माझे प्रेस काढून बघा तुम्ही की ओबीसीचं आरक्षण, राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय आम्ही निवडणुका होऊ देणार नाही. आणि खरंच झालं नाही, म्हणजे माझे बोलायला म्हणतात ना आपण, योगायोग झाला. बोला फुलाची बोला फुलाची गाठ पडली. कधी कधी असतं की आपलं तोंडून गेलं. तर मी उभी राहिले. मी हे तुमच्या डायसवर बसून मानतेय की संविधानिक दृष्ट्या चौकटीतलंच आरक्षण मान्य आहे, त्याच्या पलीकडचं नाही. मी कोणालाही आरक्षणाच्या बाबतीमध्ये विरोध करत नाही. याचं कारण माझा एक सुसंस्कृत पद्धतीने राजकारण करण्याचं पद्धत आहे. माझे वडील ओबीसी होते. ओबीसीची चळवळीमध्ये नेहमी ते पाठीशी उभे राहिले. पण त्याच्याबरोबर त्यांनी अनेक समाजही जोडले. ते 18 पगड जातीचे नेते होते. तेव्हा ते जर म्हणाले की आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, तर मी त्यांच्या विचारांनी, त्यांच्याकडून जे शिकून बोलते, मी पण म्हणते की माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही आहे. पण मी हेही त्याच्यावर म्हणते, जे तेही म्हणायचे की सामाजिक मागासलेपण हे फार मोठी पीडा आहे आणि राजकीयदृष्ट्या त्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही. जेव्हा वाटेल की आता नाकातोंडात पाणी चाललंय, तेव्हा मी उभीच राहिलेली आहे, उभीच राहीन. पण मी फिलॉसॉफिकली आणि प्रिन्सिपली उभी राहते. ओबीसीच्या आरक्षणासाठी एकत्रित लढा लढायचा असेल तर तो लढा एका नेतृत्वाखाली यावा आणि ते तुम्ही करावं असं तुम्हाला वाटत नाही का? मला एवढंच वाटतं की ओबीसी हा विषय खूप वास्ट आहे. ओबीसीमध्ये इतक्या जाती आहेत, 350 पावणे 400 आम्ही जाती आहोत. आणि ह्या सगळ्या जातींना एकत्र बांधायचं, आणि त्या जाती हातावर पोट आहे त्यांचं, त्या रोज करून खाणाऱ्या जाती आहेत. आणि मला सांगा, असाच जर प्रश्न उलटा विचारायचा ठरवला, तर मग मराठा समाजातील एखाद्या पॉलिटिकल लिडरनी का नाही मराठा समाजाच्या आरक्षणाचा हाती घेतला हा विषय? त्याही नाही घेतला. कारण जेव्हा पॉलिटिक्सल लीडर असतो तो तर सर्व समाजाचं नेतृत्व करत असतो. पण माझी पद्धत वेगळी. कारण मी जेव्हा राजकारणात आले ना कमलेश, तेव्हा मला असं म्हणलं गेलं की ही माझी आई ब्राह्मण आणि माझे वडील ओबीसी, तर ही ब्राह्मण आहे, ही काय आपली आहे का, असं ओबीसीत प्रचार करण्यात आला. आणि जेव्हा मी लोकसभेला उभे राहिले, तर ही ओबीसी आहे, ही काय मराठा आहे का, असा प्रचार म्हणजे उघड नाही पण जवळपास झाला. त्यामुळे मला तेव्हापासून तो तिटकार आहे की मी जातीच्या मंचावर जाण्यापेक्षा जातींसाठी लढेन, मात्र नक्की लढेन. ओबीसी अन्याय नाही होऊ देणार या भूमिकेत मी ओबीसी नसते ना तरी राहिले असते, कारण ते मागासलेले आहेत सामाजिकदृष्ट्या. तर तुम्ही आता मुद्दा काढला तुमच्या संघाच्या बाल, त्याच्याकडेही खरं तर जायचा दसरा मेळावा तुमचा होता, हा तुमचा स्वतःचा असं मी म्हणेन वेगळा. 11वा साधारण 10-11 वर्ष झाली असेल? आता हे 11वं वर्ष आहे. 11वं वर्ष आहे. पूर्वी मेळावा भगवानगडावरती व्हायचा आणि फार वेगळा संघर्ष तिकडे आम्हाला त्यावेळेस बघायला मिळाला. मग तुम्ही तुमचा स्वतःचा आता वेगळा हा सावरगावला सुरू केला मेळावा स्वतःचा. 10 वर्षात आता याची एक वेगळी ओळख झाली असं तुम्हाला वाटतंय की आता ते सगळं पडलंय मागे? मला असं वाटतं की हा मेळावा माझा नाही आहे, हा मेळावा लोकांचा आहे. कारण हा मेळावा पूर्वी भगवान बाबांनी सुरू केला. त्याच्यानंतर जे मठाधिपती राहिले त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या काळातले राजकीय नेते येत गेले.